मागील दोन्ही खासदारांपेक्षा जास्त मते घेऊनही राम सातपुते पराभूत। 2019च्या तुलनेत काँग्रेसला 2.5 लाख मतं जास्त मिळाली। भाजप आमदारांच्या बालेकिल्ल्यात लीड दोन्ही खासदारांपेक्षा 21 ते 28 हजार मतं जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। हे विशेष, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले 1.25 लाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट शरद बनसोडे हे 5,17,879 मतं घेऊन खासदार झाले। 2019च्या निवडणुकीत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 5,24,985 मतं मिळवली व ते खासदार झाले। या दोनही खासदारांपेक्षा 21 ते 28 हजार मतं जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले 1.25 लाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले। मोदी लाटेत 2014च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ 2019च्या निवडणुकीतही या ठिकाणी भाजपनेच बाजी मारली। 2014च्या निवडणुकीत काँग्रेस समोर थेट भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचे आव्हान होते। या निवडणुकीत काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांना पराभव केला होता। 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती, पण याही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पराभव केला। 10 वर्ष राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या मतदारसंघात कमबॅक करणं काँग्रेससाठी मुश्किल होतं। 2014 व 2019च्या दोनही निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले होते। 2014च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट बनसोडे यांना 5,17,879 मतं मिळाली होती। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींना 5,25,985 मतं मिळाली। तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत ॲडव्होकेट बनसोडे यांच्या तुलनेत 28,149 तर डॉक्टर महास्वामी यांच्या तुलनेत 21,043 मतं जास्त मिळाली। तरी देखील या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला। हे विशेष, 3 निवडणुकीमधील मतदानाची स्थिती जाणून घेऊयात। 2014 साली यात एकूण मतदान हे 9,51,510 इतकं झालं होतं। त्यात काँग्रेसला पडलेलं मतदान हे 3,68,205 एवढं होतं, तर भाजपला पडलेलं मतदान 5,17,879 एवढं होतं। 2019 साली एकूण मतदान हे 10,84,514 इतकं झालं होतं। काँग्रेसला 3,66,377 एवढं मतदान पडलं होतं, तर भाजपला 5,24,985 एवढं मतदान होतं। 2024 मध्ये एकूण मतदान हे 12,04,611 एवढं झालं होतं, तर काँग्रेसला पडलेलं मतदान हे 6,20,225 तर भाजपला पडलेलं मतदान हे 5,46,028 इतकं होतं। वंचित MIMचा उमेदवार नसल्याचा लाभ। 2014च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार व नोटांसह अपक्ष उमेदवारांना 40,000 पर्यंत मते होती, पण यावेळी मोदी लाट असल्याने भाजपला येथे यश मिळाले नाही। 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व MIM तर्फे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते। त्यांना 2.25 लाखापर्यंत मते मिळाल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागला। पण 2024च्या निवडणुकीत अपक्षासह वंचित व MIMचे तगडे आव्हान नसल्याने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाल्याच्या निकालानंतर स्पष्ट झाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।